नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोटो ब्लॉगमध्ये. मोटो ब्लॉग थोडा होणार आहे, बाकी आपला बिहाइंड द सीन डान्सचा शूट होणार आहे. म्हणजे जास्त नाही, पण 2 मिनटाच्या व्हिडिओसाठी आम्हाला बरंच लांब जायची वेळ होती आजच्या गावात. हे तुमच्यासाठी चाललं आहे सगळं. तर आता निघतो आहे, म्हणजे आत्ताशी आपल्या समृद्धी हायवे निघालो आहे. आणि समृद्धी हायवे तुम्ही पाहू शकतात, त्याचं खडीकरण तर काही झालं नाही अजून, पण जे काही झालं आहे त्याच्यावरच आमचं चालू आहे. आता पाण्या पावसाचं जर बघितलं तर आमचा समृद्धी हायवे वन साईडवाला असतो अख्खा, आणि गाडी ह्याकडे त्याकडेला फिरत असते. म्हणजे मागचं चाक फिरत असतं, पण एवढी पण नाही, पण फिरतं बऱ्यापैकी. आता मी पूर्ण रोड पार केल्यानंतरच पाणी वगैरे पार केल्यानंतरच मी कॅमेरा चालू केला. असो जोक्सपाठ. आता मी सर्वेश आणि विपुल, आता आम्ही तिघंच चाललो आहे सध्या पेमगिरीलाच जाणार आहे डान्स शूटसाठी. कारण आमचा प्लॅन बाहेर जायचा होता, पण थोडंसं वातावरण बिघडल्यामुळं तर आम्ही ते प्लॅन कॅन्सल केला. कारण रिस्क नको सध्या, रिस्क फॅक्टर हा कुठलाही नको आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता निघूया आपण. आणि विपुल सर्विस आता येतील क्लासवर, आपण क्लासवर जाऊ. पहिली गोष्ट आहे ना, क्लासवर गेल्यानंतर साऊंड चार्जिंग लावावं लागणार आहे, कारण मी साऊंड चार्जिंगच केलेलं नाही. मी विसरून गेलो होतो लिटरली, कारण शूटचा एकदम अचानकमध्ये भयानक ठरलं. संडे सुट्टी होती, पण ठरलं तसंच डायरेक्ट जायचं म्हणून. ठीक आहे, तर आता ना चलो. रिस्क फॅक्टर आहे की पाण्या पावसाचं गाडी जोरात चालवणं किंवा काय होणं. बरं, रिस्क आता रिस्क राहणारच आहे, पण विषय काय आहे की आपण पूर्ण याच्यामध्ये काय बोलतो आपण गिअरमध्ये, तर म्हणजे पूर्ण सेफ्टीचं हे करून चाललो. म्हणजे माझ्याबरोबर मुलं आहे, त्यांना न्यायची जबाबदारी माझ्यावरच आहे. सो जास्त ऊत काहीच करत नाही, कडे गपची गप आपलं हळूहळू जायचं, एन्जॉय करायचं. कारण ना मी तुम्हाला माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये मी पेमगिरी बघितलेली. विषय तो नाही, पेमगिरीबद्दल मी माहिती पण दिलेली ब्लॉगमध्ये. मी त्याची वाटलं तुम्हाला पेमगिरीबद्दल माहिती काही नसेल, जे नवीन म्हणजे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना, तर त्यांच्यासाठी ना तर मी तो ब्लॉगची लिंक आहे ना माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकाल. आणि विषय असा आहे की त्याच्यात तुम्ही ना फक्त पेमगिरी होती, पेमगिरीच्या पुढे गेल्यानंतर 2 धबधबे आहेत मोठे, ते असले भारी आहेत, छान दिसायला. तर आम्ही थोडंसं व्हिजिट तिकडं करणार आहे. व्हिडिओ शूट थोडंसं त्या साईडला आहे आमचा थोडंसं. तर आमचं टार्गेट तेच आहे, बघूया. काही शूट पेमगिरीपाशी करायचे आणि काही शूट याच्यापाशी करायचे आपल्या त्या बदांक सॉरी धबधब्यांक. मग तिकडे जाणार. हे धबधबेंमध्ये कधी बंद होतं माझं काय माहिती राव. श्रीमन नारायण नारायण हरी हरी भजमन नारायण नारायण हरी हरी. कसं आहे, आज संडे आणि भंडारदरा किंवा जेवढे पर्यटक स्थळ आहे ना, सगळी वन साईड गर्दी राहील. आणि रिस्क फॅक्टर जास्त वाढतो गर्दी म्हटल्यावर. आणि विषय काय आहे की आपण तर पूर्ण गिअरमध्ये, आणि आपला गोप्रो पण प्रॉपर आपण सेटअप केला आहे. म्हणजे जिथून पाणी जाण्यासारखं असं वाटतंय भाऊ पाणी जाईल म्हणून, तिथं सगळीकडे आपण व्यवस्थित सेटअप करून घेतला आहे. पाणी जाणार नाही याची काळजी घेतली आहे. आणि आता बघूया पुरेपूरच शूट होतं आहे कसं काय नाही, तुम्ही तर बघालच यूट्यूबला. आणि ब्लॉग नंतर मे बी व्हिडिओ आधी येईल, तर बघूया कसं होतं कसं नाही, डिपेंड आहे. अगो भय नदीला पूर आला आहे. तिच्या पाणी सोडलं निळ म्हणतो ना. आता रांदा फॉल पाहण्यासारखं असं खरं, मस्त रांदा फॉल एकदम एक नंबर भारी असं बघण्यासारखं. क्लासवर आला पण फायनली. ही कबड्डी कुठे खेळते मॉर्निंग हे काय आपले रस्ता रोको केला काय आपल्या क्लासचा. ते साऊंड चार्जिंग लावायचं पहिले. तर सर्व्हिस तर आला आहे आपल्या आधी. अरे विपुलचा फोन आत्ता आलता आलो म्हणे सर. मी आयलं म्हणलं सर्व्हिस पोहोचला, पण हां मी ती बोल बच्चन मारली पण पोहोचला पण खरंच. लाईट लावू पहिले काही दिसाना. हां पहिले आलो क्लासमध्ये कितकं घन दिसायची, आणि आता क्लास मक्कार मजबूत दिसतो आपला. चला मित्रांनो, आता सुरुवात केली आपल्या
प्रवासासाठी आता फक्त अँगलची तशी गरज नाही आहे. चीन टपाक डमडम ह्या याची काही ट्रेंड गाडी त्या याच्यासारखी. असो आपण पेमगिरी नाही, ॲक्च्युली मी पेमगिरीच्या पुढे जे 2 धबधबे आहेत तिथं जाऊन व्हिडिओ काढणार आहे. तर मी तसं तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आता पेमगिरीचा तर ब्लॉग झालाच आहे. आता फक्त पुढचा बघा, तुम्हाला रस्ता पेमगिरीपर्यंत माहिती आहे सगळं. आता पेमगिरीच्या वडापासून थोडंसं पुढे जायचं फक्त आपल्याला. वन साईड तिकडे जाऊन नाचायचं. ये हलके हलके थेंब चालू आलेत. आता आपण तसं त्या पद्धतीनं गोप्रोचं सेटअप केलेलं आहे की पाणी पावसामध्ये तसं गोप्रो वॉटरप्रूफ आहे, पण काही ठिकाणावरून पाणी जायला जागा आहे ना, तर ते जाऊ नये म्हणून आपण मस्त तिकडे टेप वगैरे लावलेलं आहे. पुरेपूर सुरक्षा केलेली आहे गोप्रोची. तर फक्त आता आय होप आहे तिथं गेल्यानंतर जे व्हिडिओ काढायचे त्याला काय अडचण नको यायला. बघूया काय होतं आहे काय नाही पुढं. पाऊस चालू झाला आहे आणि आम्हाला कुठेतरी असं वाटतंय थांबावं आणि रेनकोट घालून पुढचा प्रवास चालू करावा असं वाटतंय. म्हणजे मनात अशी इच्छा आली आहे रेनकोट घालावं. पण मी गोप्रोचं केले सेटअप, पण आपला सेटअप नाही केलेला. आपण मी आणलेलं आहे रेनकोट वगैरे, पण घातलं नाही आहे. आता विपुल मागे बसलेलं आहे, सर्वेशही मागे आहे. सर्वेशने आणलं, पण विपुलनं छत्री आणली. आता ते बघावं लागेल व्यवस्थित कसं आहे काय, त्या हिशोबानं व्यवस्थित रेनकोट वगैरे घालून पुढच्या प्रवासाची सुरुवात करावं लागेल. पण थांबायला जागा अशी प्रॉपर जागा सापडत नाही आहे जिथं आपण थांबू शकतो. तुम्ही कॅमेऱ्यावर पण पाण्याचे टिपके पाहू शकता. वन साईड ते पण चालते. माग घेऊ ना. पाऊस एवढा वन साईड वाढला आणि थांबून माग गाडी नाही रे, रेनकोट घालून घेतले आणि निघालोय. आज फर्स्ट टाइम मी पावसामध्ये गोप्रो यूज करणार आहे. जे होईल ते होईल, पाहू काय होईल. कारण किती दिवस घाबरू अजून. जे होईल ते होईल. आईच्या गावात मानिक काका. सॉरी 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 मी विसरलो. गेली का? गेली? अरे पुढे धर ना अशी इथं धर. गेली का? अगो वे छत्रीच्या गाड्या खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. हा कुठं वाकली? बेंड झाले ना जागेवर. माग गेली का नासाड्या? पावसाच्या एकंदरीत छत्रीची आई बहीण झालेली आहे विपुलकडून. आता गाडी तशी मी हळूहळू घेऊन राहिलो, पण मी छत्री आहे विपुल नाही धरली, विसरून गेलो होतो. त्या हिशोबाने मी गाडी जोरात घेतली. तशी पाहायला गेलं चूक माझी आहे, त्याला बोलून काय उपयोग नाही. जाऊ दे मध्ये चुकली काय नाही एवढं. आज न उद्या तिचं कल्याण होणारच होत. ए काय झालं? मला आवाज आहे रे. आता याच्यापेक्षा उतरून चालू का? काय लो काय कर रे. काय तो स्ट्रगल व्हिडिओ काढण्यासाठी जाण्याचा. आणि आम्ही वन साईड ओढले, ठीक आहे. एक साईड ओढला आहे मी, पाया पॅन्ट थोडीशी ओली राहील आणि व्हिडिओ काढायचा स्ट्रगल अख्खा आमचा ओलापणात होणार आहे. आम्ही ओलेच व्हिडिओ काढणं आज चाललं आहे आमचं. तर तिथे गेलं फक्त जॅकेट मला सांभाळावं लागेल, कारण विषय काय होतो की जॅकेट जर ओलं झालं तर ते काढायचं कसं. आता पावसात मी वन साईड रिस्क घेऊन कॅमेरा चालू ठेवला आहे. तर फक्त आता बघावं लागेल किती चालतोय आणि काय चालतोय, व्यवस्थित चालतोय नाही चालतोय, व्हिडिओ येत आहे व्यवस्थित नाही येत आहे, कशी येत आहे व्हिडिओ चालू आहे.
आता फक्त रिस्क फॅक्टर काय आहे की मी जिथं जिथं व्यवस्थित चिकटप लावलेलं आहे ना तो पाहण्यात फक्त निघायला नको आहे. तर बघूया जे होईल जे होईल, देव भरोसा सगळा. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. ज्या पद्धतीने श्रीमान म्हणतो ना त्या पद्धतीने आपल्याला नाही जमणार म्हणायला. श्रीमान श्रीमान आहे रे. बांधिलकीचा विषय किती काय झालं तरी श्रीमान असा कार्यकर्ता आहे जो एका टायमाला तो कोणा एकाचा नसतो, तो एका टायमाला पूर्ण श्रीमान फॅमिलीचा असतो. असा आहे तो आपला श्रीमान. त्याला चॅटमध्ये इज्जत द्या त्याला. फायनली आम्ही पोहोचले डेस्टिनेशनला. तुम्ही काय ते धबधबा तुम्ही पाहिला. तर आता फक्त इकडे शूट करायचं आहे. वन साईड ओला होणार आहे आपलं. हे रेनकोट तर बघा इकडे थोडं ऐकत नाही आजकाल. एक मिनिट थांबा, मी कॅमेरा ना पुशितो जरासा म्हणजे मी क्लिअर दिसत. वी आर हेअर नाव. एक मिनिट थांबा बघा. भिजायचं आज जेव होईल घराच्या मिनिट. अनबॉक्सिंग व्हिडिओ गावात अनबॉक्सिंग. मग मी काय ए पकड इसको. अरे हात अनबॉक्सिंग. चावी फेकून देतो मी. चावी फेकून देतो तिथून वर नाही, तिथून खाली. मी तुला वरून खाली फेकीन 3 वेळा. 3 3 6 3 3 6. डायरेक्ट मदन काका. मस्त मस्त. हे काय होतं माझ्या याला ग्रिप ग्रिप तिथं ग्रिप असून तिथं कुठं चालला. पोरीला पटत सर फोन लावते. फायनल डेस्टिनेशनला. अरे लुक तर होणारच आहे. टोपीवाले सर म्हणले आपण लुक होणारच आहे, त्यात काय वाद नाही आहे. तर आता आम्ही तुम्हाला तो जो बदबदा दाखवला ना त्या बदबदाकडे फायनली निघालोय आणि ऑन द
बे आहे आम्ही तिकडे जाण्यासाठी आणि गाडीपासून फक्त 300 ते 400 मीटरच्या अंतरावर तो बदबद आहे. तर तुम्हाला मी तो दाखवतो. दरी आहे घबरे. आम्ही एकदम मेन रोडनी चाललो. हा थांब. मॅनवर तुमच्या ह्याचा मॅनवरच आहे. ए बरे स्लिप मारशील पाय. बघा बघा बदबदा बघा. ते बघा काही सिनेमॅटिक आहेत तुम्हाला मी दाखवलं तिथं आणखी. असं रानावानातून असं कोपऱ्या कापऱ्यातून असं इथं यावं लागतं. आता ते नंतर काढायला. बाकी गोष्टी सगळ्या नंतर करायच्या. पहिली सेफ्टी बघायची आपली. पहिल्या सेफ्टीचं बघायचं म्हणून बाकीचं बघायचं. आता सेफ्टीसाठी मी तर प्रॉपर जॅकेटमध्ये पण मुलांची जबाबदारी माझ्यावर येते. त्यानुसार मी यांना पण सांगितलेलं आहे का सेफ्टी महत्त्वाची. पहिले 1 मिनिट शर्ट आपला आहे बांधिलकीचा 1 साईड. आणि हे बघा हे पोरांनो. अरे काय अरे हळू आहे उद्योग न करू. कुठला मी पडलो तू मला लय रास्ता येतो. मला गाडी घेऊन पण जाईल. थांबा थांबा थांबा. येडाय तू माझ्या पाण्यात बुट्टा घातले की नाही होत्या. आय होप लँडस्लाईड होण्यासारखं इथं काही नाही आहे. तर बघू शकता तुम्ही